नमस्कार, मी प्रशांत सागवेकर. सर्व प्रेक्षकांना जय महाराष्ट्र. जय महाराष्ट्र कॉलिंग या कार्यक्रमात तुम्हा सगळ्यांचं आज पुन्हा एकदा मनापासून स्वागत. आज आपण चर्चा करतोय ग्रॅज्युएशन नंतरचं करिअर, उपलब्ध संधी या विषयावरती आणि आपल्याला मार्गदर्शन करणार आहेत ग्लोबल टेक्सिस पुणेचे डायरेक्टर प्राध्यापक संभाजी बारसे. आपण सरांचं स्वागत करूया. सर नमस्कार. नमस्कार. कार्यक्रमात मनापासून स्वागत. धन्यवाद. आपल्याला सरांची ओळख करून घ्यायची आहे. कार्यक्रम सुरुवात करायचाच आहे. मात्र संभाजी बारसे हे पुण्यामध्ये सॉफ्टवेअर इंजिनियर, करिअर काउन्सिलर आणि कॉर्पोरेट ट्रेनर तसंच इन्स्पिरेशनल कोच म्हणून ओळखले जातात. प्राध्यापक संभाजी बारसे हे पुणे विद्यापीठाचे माजी प्राध्यापक आणि उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाशी संलग्न अभियांत्रिकी महाविद्यालयाचे माजी प्राध्यापक आहेत. त्यांनी विप्रो टेक्नॉलॉजी पुणे इथं IT कन्सल्टंट म्हणून काम केलेलं आहे. तसंच त्यांनी यश टेक्नॉलॉजी मुंबई या ठिकाणी IT कन्सल्टंट तसंच युनिपार्ट ग्रुप इंग्लंड इथं ॲनालिस्ट म्हणून देखील त्यांनी काम केलं आहे. फोर्स मोटर्स पुणे या ठिकाणी सिनियर इंजिनियर म्हणून सरांच्या कामाचा त्या ठिकाणी अनुभव आहे. स्पार्क मिंडा ग्रुप पुणे, कियान ग्रुप पुणे या शाखेमध्ये देखील त्यांनी काही दिवस काम केलेली आहेत. करिअर मार्गदर्शनासाठी पुण्यातल्या उच्च अभियांत्रिकी महाविद्यालयांमध्ये गेस्ट लेक्चरर म्हणून सर सातत्यानं जात असतात. सरांना नुकताच महाराष्ट्र रत्न 2024 या पुरस्कारानं राज्याचे शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांच्या हस्ते गौरवण्यात आलंय. हे झालं आपण सरांविषयी. आता आपण सरांच्या ग्लोबल टेक्सिस या संस्थेबद्दल थोडंसं जाणून घेणार आहोत. ग्लोबल टेक्सिस ही पुण्यामधली आघाडीची स्किल अँड टॅलेंट डेव्हलपमेंट कॉर्पोरेट प्रशिक्षण संस्था आहे, जी जागतिक उद्योगांच्या गरजांसाठी मनुष्यबळ तयार करते. ग्लोबल टेक्सिसमध्ये मुलांना नवीन टेक्नॉलॉजीचं प्रशिक्षण दिलं जातं आणि त्याचं स्किल डेव्हलप करून IT कंपन्यांमध्ये त्यांची प्लेसमेंट देखील केली जाते. ग्लोबल टेक्सिस गव्हर्नमेंट ऑफ इंडियाची संस्था नॅस्कॉम बरोबर ही संस्था असोसिएटेड आहे. ग्लोबल टेक्सिसचे 40 कंपन्यांबरोबर सामंजस्य करार देखील झालेले आहेत. त्यामुळे मुलांना नोकरी लागण्यासाठी त्याचा फायदा होतो. महाराष्ट्रातील ग्रामीण भागातील मुलांचा डिप्लोमा, इंजिनिअरिंग, BTech, BSc, BCom, BCA, MSc, MTech, MCom, MBA, MCA झालेलं असेल तर त्यांना आपण ग्लोबल टेक्सिसच्या माध्यमातून 3 महिन्यात स्किल अपडेट करून पुणे मुंबईसह संपूर्ण भारतभर कुठेही ही संस्था नोकऱ्या उपलब्ध करून देते. आत्तापर्यंत ग्लोबल टेक्सिस मार्फत ग्रामीण भागातील 2600हून अधिक मुलांना नोकऱ्या देखील मिळाल्यात. ग्लोबल टेक्सिस ग्रामीण भागातील मुलांच्या भविष्यासाठी निरंतर काम करणारी संस्था आहे आणि या संस्थेनं आत्तापर्यंत हजारो मुलांचं भविष्य उज्ज्वल केलंय. ग्लोबल टेक्सिसनं ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना 5 लाखांपासून ते 15 लाखांपर्यंत वार्षिक पॅकेजेसच्या नोकऱ्या उपलब्ध करून दिलेल्या आहेत. त्यामुळे या सगळ्या विषयावरती आज आपण सरांबरोबर चर्चा करणार आहोत. सर पुन्हा एकदा मनापासून स्वागत आहे तुमचं. सगळ्यात पहिल्यांदा ग्रामीण आणि शहरी भागातले जे विद्यार्थी आहेत त्या विद्यार्थ्यांना शिक्षणाविषयी तुम्ही काय सांगाल किंवा त्या संदर्भातले तुमचे विचार काय आहेत? बघा, साधारणतः ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांमध्ये प्रचंड क्षमता असते, परंतु त्यांना संधी मिळत नाही, त्यांना उपलब्ध साधन मिळत नाही. आणि आमच्या ग्लोबल टेक्सिसचा एकच उद्देश आहे, ग्रामीण भागातील जो शेवटातला शेवट जो मुलगा असेल त्या मुलांपर्यंत आम्ही पोहोचतो, त्यांना टेक्निकल एज्युकेशन थ्रू सक्षम बनवतो आणि भारतभर जेणेकरून पुणे, मुंबई, जबलपूर ह्या एरियामध्ये, त्याचप्रमाणे बेंगलोर असेल, हैदराबाद असेल, ह्या एरियामध्ये आम्ही जॉब मिळवून देतो. त्याचबरोबर त्यांची फॅमिली, त्यांचं करिअर हे सेट करतो आणि त्याच गोष्टी चा आम्हाला सार्थ अभिमान आहे. शहरी भागातील मुलांना बऱ्याच प्रमाणावर संधी मिळत असतात, साधनं मिळत असतात, परंतु ग्लोबल टेक्सिस हे जास्तीत जास्त ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना प्रोत्साहन देतं आणि त्यांना त्यांच्या पायावर उभं राहण्यासाठी मदत करतं. नक्कीच सर, काही मुलांनी देखील तुम्हाला प्रश्न विचारलेत त्याच अनुषंगानं. एक मुलगा आहे आशिष नावाचा मुंबईमधला, तो ग्रॅज्युएट झालाय. तो असं विचारतोय की मी ग्रॅज्युएट झालोय पण करिअर कोणतं निवडावं हे कळत नाहीये, तर त्याला काय सांगा? एखादा मुलगा जर ग्रॅज्युएट झालेला असेल, मग तो BA असेल, BCom असेल, BSc असेल, BE असेल, BTech असेल,
त्या विद्यार्थ्यांनी ग्लोबल टेक्सिसच्या हेल्पलाईन नंबरवरती कॉल करून आमचे एज्युकेशनल काउन्सिलर त्यांना प्रॉपर गाईड करतात. 25 प्रकारचे कोर्सेस आमच्याकडे उपलब्ध आहे. त्या कोर्सेसच्या माध्यमातून त्याचं करिअर सेट केलं जातं. त्याचबरोबर त्याच्या फॅमिलीला सपोर्ट होईल या प्रकारे त्याला जॉब दिला जातो. म्हणजे तुम्हाला सध्याच्या परिस्थितीत एखादा ग्रामीण भागातील पुणे असेल, सोलापूर असेल, जळगाव असेल, धुळे असेल, ह्या भागातील एखादा विद्यार्थी जर आमच्याकडे कॉन्टॅक्ट करतो, तो विद्यार्थी ज्यावेळेस आमच्याकडे कॉन्टॅक्ट करतो त्यावेळेस आम्हाला त्या विद्यार्थ्यांबरोबर त्या फॅमिलीचं सुद्धा सक्षम करणं हे गरजेचं असतं. म्हणून आम्ही त्या प्रत्येक ग्रॅज्युएट विद्यार्थ्याला सांगतो की तू जर ग्रॅज्युएट झाला असेल तर ग्लोबल टेक्सिसकडे तुम्ही संपर्क करा. ग्लोबल टेक्सिस तुमचं उज्ज्वल भविष्य जरूर घडवेल. मुलगी आहे एक पूजा म्हणून पुण्याची, तिने असं विचारलंय, जर मी ग्लोबल टेक्सिसचा कोर्स घेतला तर मला नोकरी मिळण्याची खात्री आहे का? जरूर. ग्लोबल टेक्सिसमध्ये प्रत्येक विद्यार्थी ज्यावेळेस आमच्याकडे ॲडमिशन येतो तर त्या प्रत्येक विद्यार्थ्याला आम्ही 100% नोकरी देण्याची हमी घेतो. त्याच्या मागं एकच रिझन आहे की ज्यावेळेस एखादा विद्यार्थी आमच्याकडे येतो तो फक्त आम्ही त्याला ट्रेन नाही करत, त्याला पहिले आम्ही ट्रेनिंग देतो. त्यानंतर इंटरव्ह्यू प्रिपरेशन असेल, मॉक इंटरव्ह्यू असेल, रिझ्यूम फॉर्मॅटिंग असेल, या प्रत्येक गोष्टीमध्ये त्याला स्किल अपडेट करतो. जेणेकरून आमच्याकडे 40 ते 50 प्रकारच्या कंपन्यांचं असोसिएशन आहे, MOU आहे. त्या कंपन्या थ्रू आम्ही त्या विद्यार्थ्याला प्लेस करतो. थोडासा एक वेगळा प्रश्न सर, की इतरही संस्था आहेत, ट्रेनिंग देणाऱ्या आहेत, प्लेसमेंट देणाऱ्या संस्था आहेत, तर त्या संस्था आणि तुमची संस्था याच्यामध्ये तुम्ही वेगळेपण कसं जपता? इतर संस्था आणि ग्लोबल टेक्सिस ह्याच्यामध्ये फरक एवढाच आहे की ग्लोबल टेक्सिस ही समाजाच्या शेवटच्या थरापर्यंत जाऊन काम करणारी संस्था आहे. ग्लोबल टेक्सिस एखादा विद्यार्थी जेव्हा ग्लोबल टेक्सिसकडे येतो त्यावेळेस त्या ग्लोबल टेक्सिसमध्ये आलेल्या विद्यार्थ्यांचं फक्त विद्यार्थ्यांच्या सक्षमीकरणासाठी काम नाही केलं जात की त्याच्या फॅमिलीसाठी सुद्धा आम्ही ते काम करतो. आम्हाला माहिती असतो की तो विद्यार्थी जर का आमच्याकडे येऊन प्लेस झाला तर त्या विद्यार्थ्याची फॅमिली सेट होणार आहे. आमचा हा उद्देश इकॉनॉमिकल ॲज वेल ॲज त्याच्या ग्रामीण भागातील परिवारांना, ग्रामीण भागातील आपल्या समाजातील विद्यार्थ्यांना सक्षम करणं हा एकमेव उद्देश ठेवून ग्लोबल टेक्सिस काम करते. बेंगलोरच्या एका पालकांनी असा प्रश्न विचारलाय की येणं शक्य नाहीये तर तुम्ही ऑनलाईन कोर्सेस माझ्या मुलाला देऊ शकता का? येस, ग्लोबल टेक्सिस ही अशी संस्था आहे की तुम्ही घरूनही बसून एखादा कोर्स करू शकतात. ग्लोबल टेक्सिसमध्ये ऑनलाईन ॲज वेल ॲज ऑफलाईन कोर्सेस पण घेतले जातात. आत्तापर्यंत आपल्याकडे 25 प्रकारचे कोर्सेस शिकवले जातात. प्रत्येक कोर्सेस हा ऑनलाईनही उपलब्ध आहे आणि ऑफलाईनही उपलब्ध आहे. जेणेकरून बँगलोर असेल, पुणे असेल, मुंबई असेल, जळगाव असेल, धुळे असेल, चाळीसगाव असेल किंवा आपला पश्चिम महाराष्ट्र असेल किंवा विदर्भ असेल, या भागातील विद्यार्थी घरी बसून कमी माफक दरामध्ये आपल्याकडे एज्युकेशन घेऊ शकतो आणि त्याचं करिअर हे सेट करू शकतो. ग्रामीण भागातले जे विद्यार्थी असतात, बऱ्याच वेळेला असं होतं की या सगळ्या ज्या सुविधा आहेत या मेट्रो सिटीजमध्ये असतात, पण आपला देशच मुळात ग्रामीण देश आहे, ग्रामीण भागातनं बनलेला देश आहे. ग्रामीण भागातली जी मुलं आहेत त्यांना अनेक वेळेला अशा संधी मिळत नाहीत, तर त्यांनी कसं काय हा कोर्स करावा किंवा तुम्हाला कसं जॉईन करावं, काय करू शकता त्यांच्या? येस, तुम्ही प्रश्न हा ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांसाठी विचारलेला बरोबर आहे. ग्रामीण भागातील पालकांचाही हाच प्रश्न असतो की आमचा विद्यार्थी पुणे मुंबईच्या तुमच्या ब्रांचला येऊन शिकू शकत नाही. तर माझं पालकांना आणि विद्यार्थ्यांना सांगणं आहे की आमच्या ग्लोबल टेक्सिसशी तुम्ही संपर्क करा. तुम्हाला ऑनलाईन कोर्सेस खूप माफक दरात उपलब्ध आहे. तुम्ही घरून बसून सुद्धा ते कोर्सेस करू शकतात. आजपर्यंत हजारो विद्यार्थी ऑफलाईन प्लस ऑनलाईन कोर्सेस करून सक्सेस झालेले आहे आणि त्यांचं ड्रीम करिअरला त्यांनी सुरुवात केलेली आहे. स्क्रीनवर तुम्ही बघत असणार संतोष बारसे हा विद्यार्थी आहे, हा जळगावचा विद्यार्थी आहे. त्यानंतर विठ्ठल हुच्चे हा एका साध्या पत्र्याच्या घरातील राहणारा विद्यार्थी आहे. त्याचं घर हे आजही पत्र्याचं आहे, घरी म्हशी आहे. ह्या विद्यार्थी आमच्याकडे येतो, शिकतो. आज 11 लाखाच्या पॅकेजवरती तो मुंबईतील मोठ्या कंपनीमध्ये काम करतो आहे. त्याच प्रकारे ग्रामीण भागातील प्रत्येक विद्यार्थ्यांनी आमच्याकडे यावं आणि त्याचं स्वप्न उज्ज्वल करावं हीच आमची अपेक्षा आहे. सर, ग्रामीण भागातल्या मुलांची सगळ्यात मोठी अपेक्षा असते ती म्हणजे नोकरीची. कारण कोर्स केल्यानंतर नोकरीची खात्री हा एक त्यांना विश्वास पाहिजे असतो, तर तो त्या बाबतीत थोडंसं सांगा. आणि दुसरं म्हणजे प्लेसमेंट ही फक्त तुम्ही पुण्यातच देता का
असंही एका विद्यार्थ्याने विचारलं. सरांचा पहिला प्रश्न आहे की तुम्ही ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना खात्री देता का प्लेसमेंटची? जरूर. आमची जी प्रोसेस आहे ती प्रोसेस फक्त शिकवणं नाही आहे, आपण ही ऑन जॉब ट्रेनिंग प्रोव्हाइड करतो. ऑन जॉब ट्रेनिंग बरोबर त्यांना प्रॅक्टिस करून घेतो. त्याबरोबर आज ज्या कंपन्यांमध्ये कामं चालू आहे ते कामं शिकवल्यामुळे काय होतं की कंपन्यांना रेडी मटेरियलचे विद्यार्थी भेटतात. त्याच्यामुळे आमचा इन्स्टिट्यूटचा रेशो हा हाय जात असतो. दुसरी गोष्ट, ग्रामीण भागातील विद्यार्थी असल्यामुळे प्रचंड मेहनती असतात. खरंय. त्या मेहनत केल्यामुळे जास्तीत जास्त जेवढं हार्डवर्क करणार तेवढं त्यांना प्लेसमेंटचे चान्सेस जास्त असतात. दुसरी गोष्ट, ट्रेनिंग, त्यानंतर इंटरव्ह्यू प्रिपरेशन, मॉक इंटरव्ह्यू, रिझ्यूम फॉर्मॅटिंग, प्लेसमेंट सपोर्ट, ह्या सगळ्या प्रोसेस करण्यासाठी आमच्याकडे सेपरेट प्लेसमेंट टीम आहे. त्याचे हेड आमचे रोहन सर आहे. त्या सगळ्या गोष्टी ह्या प्रॉपर करून घेत असतात. बघ, आता एक थोडासा असा प्रश्न निर्माण होतो की मग आतापर्यंत किती मुलांना नोकऱ्या मिळाल्या? आतापर्यंत ग्लोबल टेक्सिसला मला सांगायला आवडेल सर, 2600+ स्टुडंट आपले मार्केटमध्ये आहे. वेगवेगळ्या भागात आहे. पुण्यात आहे, बेंगलोरला आहे, हैदराबादला आहे, अहमदाबादला आहे, UKला आहे, USला आहे. वेगवेगळ्या भारतभर आपले मुलं पसरलेले आहे आणि आम्हाला खूप अभिमान आहे. प्रत्येक मुलगा हा शहरातलाच नाही आहे. प्रत्येक मुलगा म्हणजे आपल्याकडे 20% मुलं हे शहरातले आहे, 80% हे ग्रामीण भागातले आहे. आणि एखाद्या मुलगा माझ्याकडे आल्यानंतर, आमच्या इन्स्टिट्यूटकडे आल्यानंतर, तो मुलगाची अपेक्षा असते 20-25 हजाराचा जॉबची. परंतु आम्ही त्याला त्या पद्धतीने रेडी करतो, सक्षम बनवतो आणि तो 5 लाख ते 15 लाखापर्यंतच्या पॅकेजला आज पुण्या, मुंबईत, हैदराबादला, बेंगलोरला काम करतो आहे. ॲक्च्युली तोच प्रश्न एका विद्यार्थिनीने विचारला आहे की मी जर ह्या सगळ्या प्रक्रियेमधून गेली तर मला किती पगाराची नोकरी मिळू शकते. कारण विद्यार्थ्यांना ती एक अपेक्षा असते, कारण एवढे सगळे कोर्स करायचे, अभ्यास, शिक्षण करायचं, मेहनत घ्यायची आणि त्यानंतर मग नोकरी किती रुपयांची मिळणार हा एक प्रश्न त्यांच्यासमोर असतो. तर त्या बाबतीत काय सांगते? कसं आहे, प्रत्येक म्हणजे विद्यार्थी असो की पालक असो, प्रत्येकाचा तो प्रश्न आहे. तुम्ही विद्यार्थ्याला तुम्ही ॲडमिशन घेणारच, मी तुमच्याकडे पाठवणार, पण त्याला किती पगाराची नोकरी मिळेल? आता प्रत्येक विद्यार्थी हा सारखा नसतो. प्रत्येक विद्यार्थी सारखा नसल्यामुळे ज्याची जेवढी क्षमता तेवढं तो पॅकेज मिळवू शकतो. फॉर एक्झाम्पल, एखादा मुलगा एकाच बॅचला 5 लाखाचंही पॅकेज एखादा मुलगा मिळवतो आणि 15 लाखाचंही पॅकेज मिळवतो. स्क्रीनवर दिसतच असेल तुम्हाला 14 लाख, 15 लाखाचे पॅकेजचे, 11 लाख चे मुलं तुम्हाला स्क्रीनवरती दिसत आहे. परंतु हे प्रत्येकाची क्षमतेनुसार हा सॅलरी आणि पॅकेज ठरलं जातं. तुम्ही इंटरव्ह्यू कसे अपेअर होतात, इंटरव्ह्यू नंतर तुम्ही इंटरव्ह्यूचे क्वेश्चन आन्सर कसे देतात, त्या सिलेबस किंवा त्या कोर्सेसची कंपनीला असलेली उपयुक्तता किती आहे, त्यानुसार तुमचं पॅकेज हे ठरलं जातं. नक्कीच सर. आता तुम्ही म्हणताय की तुम्ही प्लेसमेंट देता, वेगवेगळ्या कंपन्यांशी तुम्ही जोडलेले आहात, पण मग कोणत्या प्रकारच्या या कंपन्या आहेत की ज्यांच्याशी तुम्ही संलग्न आहात किंवा तुमचे करार झालेले आहेत? आपल्याकडे पुणे, मुंबईतीलच नाही, फ्रान्स, इटली, जर्मनी ह्या एरियातल्या कंपन्यांबरोबर आपला MOU झालेला आहे. त्याच्यामुळे त्या कंपन्या आपल्याकडे जे स्किल सेट शिकवले जातात, त्या डेटा सायन्स असतील, सायबर सिक्युरिटी असेल, इथिकल हॅकिंग असेल, ERPचे काही कोर्सेस आहे, त्या कोर्सेसची त्यांच्याकडे खूप डिमांड आहे. त्याच्यामुळे इंडियन MNC असो, फ्रान्स असो, जर्मनी असो, इटली असो, ह्या भागातील कंपन्यांना आम्ही मनुष्यबळ प्रोव्हाइड करतो. आणि ॲज वेल ॲज म्हणजेच ग्रामीण भागातील विद्यार्थी त्या कंपन्यांमध्ये काम करतो आणि आम्हाला अभिमान असतो. एखादा पत्र्याच्या घरातील विद्यार्थी MNC मध्ये काम करतो आणि तो आमच्या माध्यमातून सक्सेस होतो. ही एक आमच्या ग्लोबल टेक्सिसची अभिमानाची गोष्ट आहे. सर, थोडंसं असं पण असतं विद्यार्थ्यांचं की त्यांचं शिक्षण एका कुठल्या तरी वेगळ्या पदवीमधून होतं आणि त्यांना पुढे जाऊन काहीतरी वेगळं करायचं असतं. समजा आता एखादा मेकॅनिकल इंजिनियर आहे आणि त्याला उद्या IT मध्ये यायचं आहे किंवा IT मधलं एखादं त्याला स्किल अचीव करायचं आहे, तर त्याला ते शक्य असतं का? त्याने ते करावं का? यस, नक्कीच. एखादा मेकॅनिकल इंजिनियर, तुम्ही सांगितलं बरोबर आहे, मेकॅनिकल असो, इलेक्ट्रिकल असो, सिव्हिल असो किंवा MSc असो, B फार्म असो, कोणताही विद्यार्थी IT मध्ये एंट्री करू शकतो. शेवटी कसं आहे, आत्ताच्या कंडिशनला, मागील 10 वर्षापेक्षा आताच्या कंडिशनला ग्रॅज्युएशन हे इलिजिबिलिटी क्रायटेरिया झालेलं आहे. मग तुम्ही कॉम्प्युटर इंजिनियर आहात की मेकॅनिकल इंजिनियर आहात की सिव्हिल इंजिनियर आहात, इट डझंट मॅटर. तुम्ही ग्लोबल टेक्सिसशी संपर्क करा. आमचे एज्युकेशनल काउन्सिलर आहे, त्या तुम्हाला तुमच्या डिग्रीनुसार कोर्स अलॉट करतील, सांगतील, तुमच्याबरोबर तुमच्या पालकांचंही काउन्सिलिंग करतील आणि तुम्ही ग्लोबल टेक्सिसमध्ये कोणत्याही कोर्समध्ये जर का ॲडमिशन घेतली तर सक्सेसफुली IT इंडस्ट्रीमध्ये तुम्हाला जॉब मिळू शकतो.
खूप छान अशा पद्धतीनं सर आपल्याला याच्यातले जे छोटे छोटे बारकावे आहेत ते समजावून सांगतायत. कारण ग्रॅज्युएशन नंतर नेमकं काय हा एक भला मोठा प्रश्न अनेक विद्यार्थ्यांना असतो. जेव्हा प्रश्न असतो त्यावेळेला तो त्याच्या पालकांनाही पडलेला प्रश्न असतो की आता माझ्या मुलाचं काय. कारण अनेक वेळेला असं होतं की रँडमली एज्युकेशन घेतलं जातं. पदवीधर व्हायचंय या एका इच्छेखातर हे घेतलं जातं, पण त्यानंतर जेव्हा नोकरी करण्याची वेळ येते तेव्हा काय हा एक मोठा प्रश्न उपस्थित होतो. आणि त्यावेळेला मला असं वाटतं की ग्लोबल टेक्सस सारख्या संस्था आपल्याला मदत करत असतात आणि त्या संदर्भातच आपण आज मार्गदर्शन करण्याचा प्रयत्न करतोय. सर, आणखीन एक महत्त्वाचा प्रश्न, ज्या वेळेला एखाद्या संस्थेमध्ये एखाद्या कंपनीमध्ये विद्यार्थी नोकरीसाठी जातात तेव्हा तिकडे इंटरव्ह्यूज होतात आणि त्या इंटरव्ह्यूची एक प्रचंड भीती, एक प्रचंड दडपण विद्यार्थ्यांना असतं. हे आपण सगळीकडे पाहतो इन जनरल. तर त्यासाठी काय करायला पाहिजे किंवा संस्था काय करते का? येस 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 आता कसं आहे, आपण आधीच तुम्हाला मी सांगितलं आहे ग्लोबल टेक्सिस काय करते. ग्लोबल टेक्सिस ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना सक्षमीकरण करण्यासाठी एक पाऊल पुढे जाते. ग्रामीण भागातील प्रत्येक विद्यार्थी हा इंग्लिश मिडियमचा नसतो. तो जिल्हा परिषदेच्या शाळेचा असेल, म्युनिसिपल शाळेचा असेल, त्या भागामध्ये इंग्लिशचं प्रमाण खूप कमी असतं, भीती असते मुलांना आणि इंटरव्ह्यू हे सगळे इंग्लिश लँग्वेजला होत असतात. मग ग्लोबल टेक्सिस काय करतं, त्या मुलांना ट्रेनिंग ॲज वेल ॲज कम्युनिकेशन स्किल वाढवण्यासाठी हेल्प करतं. त्याचे सत्र घेतले जातात, त्याचे सेशन घेतले जातात, इंटरव्ह्यू प्रिपरेशनचे सेशन घेतले जातात. इंटरव्ह्यूमध्ये काय विचारलं जाईल, एखादी HR जर एखाद्या विद्यार्थ्याला कॉल केलं तर पहिला क्वेश्चन काय असेल, त्यांचं स्वतःचं इंट्रोडक्शन कसं द्यायचं, त्याच्यासाठी सेपरेट सेमिनार मी स्वतः घेत असतो. जेणेकरून काय होतं की विद्यार्थ्यांना इंटरव्ह्यूची भीतीही कमी केली जाते. इंटरव्ह्यूमध्ये सगळ्यात महत्त्वाची गोष्ट कोणती असं विचारलं तर काय सांगता येईल? इंटरव्ह्यूमध्ये सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे तुमचं कम्युनिकेशन स्किल हे प्रॉपर असलं पाहिजे. त्याचबरोबर तुमचा कॉन्फिडन्स. तुम्ही जर कॉन्फिडंटली कोणतीही गोष्ट बोलली तर ती इंटरव्ह्यू घेणाऱ्याला भावते. ओके, त्याच्यामुळे काय होतं, जर का एखादा विद्यार्थी एकदम हळू बोलतोय आणि कॉन्फिडन्स लेस आहे, त्याचं सिलेक्शन करण्यापेक्षा एखादा विद्यार्थी जेवढं नॉलेज आहे ते कॉन्फिडंटली त्यांनी प्रेझेंट केलं तर त्याचे सिलेक्शनचे चान्सेस हे वाढतात. नक्की. सर, आणखीन एक थोडासा प्रश्न की ग्रामीण भागातले विद्यार्थी जे आहेत त्यांना जर प्रत्यक्षात पुण्यासारख्या शहरामध्ये किंवा जिथे कुठे तुमची सेंटर्स आहेत तिथे येऊन प्रशिक्षण घ्यायचं आहे, पण त्यांची राहण्यापिण्याची सोय नाहीये, तर त्यांना राहणं गरजेचं असतं का किंवा तिथे तुमच्या इथे न राहता सुद्धा त्यांना ते प्रशिक्षण मिळू शकतं? ग्लोबल टेक्सिस पुण्यामध्ये कर्वेनगर, आकुर्डी, खराडी ह्या लोकेशनला स्वतःचे ऑफिसेस आहे, तिथून सेंटर चालवले जातात. त्या कर्वेनगर असेल, आकुर्डी असेल, खराडी असेल, विद्यार्थ्यांनी जर का ग्लोबल टेक्सिसकडे सांगितलं की मला राहण्याची व्यवस्था मिळेल का, आपल्याकडे एक सेपरेट टीम आहे, त्यांच्याशी तुम्ही कनेक्ट करून हॉस्टेलची सुविधा आम्ही उपलब्ध करून देत असतो. कारण शेवटी कसं आहे, ग्रामीण भागातील विद्यार्थी आपल्याकडे आल्यानंतर पुणे किंवा मुंबई म्हणजे त्यांना खूप विशेष वाटतं, कुठे जाणार, कुणाकडे राहायचं, तर ग्लोबल टेक्सिस ती जबाबदारी घेत असतं. नक्कीच. आणि मुलींच्या बाबतीमध्ये, कारण मुलींना सुद्धा अशा पद्धतीचे कोर्स करायचे असतात, त्यांनाही आता पुढे, आता आपण मुलं मुली असा आता भेद राहिलेला नाहीये. खरं तर जेवढ्या पद्धतीनं मुलं पुढे येतात, मुली पण तेवढ्याच पद्धतीनं पुढे येतात. तर अशा पद्धतीच्या कोर्सेसमध्ये मुलींसाठी काही वेगळ्या विशेष क्रायटेरियाज असतात किंवा त्यांना काही वेगळ्या संधी असतात का? तुम्ही ज्या प्रकारे म्हटलं की मुलं आणि मुली वेगळ्या, आता आम्हाला सांगायला अभिमान वाटेल, आमच्याकडे प्लेसमेंटचा रेशो मुलांपेक्षा मुलींचा खूप जास्त आहे. मुली ह्या हार्डवर्किंग असतात, प्रामाणिकपणे अभ्यास करत असतात. मुलांपेक्षा मुलींचं प्रमाण प्लेसमेंटचं जास्त असण्याचं कारणच ते आहे. आणि ग्लोबल टेक्सिस विशेष त्याची काळजी घेत असतं. एखादी मुलगी आमच्याकडे जर का ॲडमिशन घेत असेल, त्यांच्या पालकांचा नंबर घेणे, ते कुठे राहते, कोणत्या हॉस्टेलला राहते, तिथला संपर्क क्रमांक ठेवणे, ते सुद्धा काळजी आपण घेत असतो. जेणेकरून एखाद्या मुलीचा पालक निसंकोच किंवा कोणतीही भीती न बाळगता ग्लोबल टेक्सिसकडे त्यांची मुलगी पाठवून आमच्याकडे ॲडमिशन घेऊन बिनधास्त राहू शकतं. कारण त्याची जबाबदारी ही पूर्ण ग्लोबल टेक्सिस घेत असते. बाहेर परदेशात तुम्ही अनेक वेळेला प्लेसमेंट्स देता आणि लोकांना हे हवं असतं. खरं तर विद्यार्थ्यांची पण इच्छा असते, पालकांची इच्छा असते की माझ्या पाल्यानं परदेशात जाऊन नोकरी करावी. तर त्यासाठी काही विशेष क्रायटेरिया किंवा विशेष काही पात्रता असं काही लागतं का? कसं असतं, तुमच्याकडे जर का एखाद्या कोर्सेसचा स्किल असेल, फॉर एक्झाम्पल AWS आहे, डेटा सायन्स आहे, सायबर सिक्युरिटी आहे, इथिकल हॅकिंग आहे, पॉवर BI आहे, RPA आहे, त्यानंतर ERPचे मटेरियल मॅनेजमेंट, त्यानंतर ABAP, त्यानंतर FICO, हे स्किल जर तुमच्याकडे असेल तर तुम्ही
भारतातच काय जगाच्या कोणत्याही पाठीवर असणाऱ्या देशात तुम्ही काम करू शकतात. त्याची प्रक्रिया एकच आहे. तुम्ही ज्या कंपनीसाठी इंटरव्ह्यू देणार त्या कंपनीचं भारतात जर ऑफिस असेल तर भारताबाहेर जॉबला जाण्याचं प्रमाण तुमचं वाढू शकतं. तुम्ही एखादा फॉर एक्झाम्पल इंडियन MNC इन्फोसिसला तुम्ही इंटरव्ह्यू दिला तर जरूर तुम्हाला बाहेर अपॉर्च्युनिटी भेटू शकतात. इन्फोसिस आहे, TCS आहे, टेक महिंद्रा आहे, बिर्ला सॉफ्ट आहे. ह्या कंपन्या तुम्हाला बाहेर त्यांच्या क्लायंटकडे कामासाठी पाठवू शकतात. बरेच विद्यार्थी आज ग्लोबल टेक्सिसचे अमेरिका आहे, US आहे, UK आहे, जर्मनी आहे, स्वीडन आहे या देशात काम करत आहे. त्याचमुळे आम्ही स्वीडन आणि कॅनडाला आमचे व्हर्च्युअल ऑफिसेस चालू केलेले आहे. नक्कीच सर, थोडासा तुमच्या संदर्भातला प्रश्न विचारावाशी मला वाटतं की एवढ्या सगळ्या गोष्टी तुम्ही करताय, एवढा मोठा एक्सपिरियन्स आणि एवढ्या सगळं नॉलेज घेऊन तुम्ही इथपर्यंत आलाय, तर या सगळ्याची जी प्रेरणा होती ती प्रेरणा तुम्हाला कशातून मिळाली, किंवा अशा पद्धतीचं आपण काम केलं पाहिजे, किंवा आपण शिक्षणासारख्या क्षेत्रात राहिलं पाहिजे आणि विद्यार्थ्यांना मदतीचा हात दिला पाहिजे, ही जी भावना आहे किंवा ही जी प्रेरणा आहे ही तुम्हाला कुठून मिळाली? मला सांगायला आवडेल की मी ज्या घरातून येतो ना, हां. लोअर मिडल क्लास आमची फॅमिली आहे. दुधाचा व्यवसाय आहे. लहानपणापासून खूप गरिबी अनुभवलेली आहे. आणि माझे वडील जे आहे ते जुने मॅट्रिक पास होते, शिक्षक होते. पण 165 रुपये पगार होता. ते पगारची नोकरी करण्यापेक्षा आमच्या आजोबांनी सांगितलं की आपल्या घरी येऊन म्हशी-ढोरांचं काम कर, त्यातच तुला बराच पैसा वगैरे मिळेल. पण माझ्या वडिलांचं स्वप्न अपुरं होतं की विद्यार्थ्यांना घडवण्याचं. त्या स्वप्नांना पुढे नेण्यासाठी मी माझे वडील असेल, आई वडील असेल, माझे 7 काका काकू आहे, त्यानंतर माझी पत्नी आहे, या सगळ्यांचा सपोर्ट आणि यांची प्रेरणा माझ्या पाठीमागे आहे. म्हणून मी विद्यार्थी घडवण्याचं काम करत आहे. आणि विशेष मला खूप आनंद होतो एखादा विद्यार्थी माझ्याकडे आल्यानंतर तो घडतो, तो जॉब करतो, तर त्यातच खूप आनंद आहे. त्याचबरोबर असेही काही लोक आहे ते घरातील नाही आहे, पण ते लोक मला सतत त्याने प्रेरणा देत असतात, प्रोत्साहन देत असतात. त्यातील एक जळगावचे कृष्णाभाऊ गट्री आहे. त्यानंतर मनमाडसारख्या शहरातून वसंत नामागवळी म्हणून व्यक्ती आहे. सतत ते मला प्रोत्साहन देत असतात की बाबा ग्रामीण भागातील विद्यार्थी पुढे आला पाहिजे. त्याचबरोबर धाराशिवचे भालचंद्र उच्चे म्हणून आहे, तेही सतत प्रेरणा देत असतात. ह्या लोकांमुळेच मी हे काम पुढे घेऊन जातो आहे. निश्चितपणानं खूप खूप छान सर, तुम्ही ही जी काही माहिती आज आमच्या विद्यार्थ्यांना दिलेली आहे ती निश्चितपणानं प्रेरणादायक आहे. आणि ज्या ज्या विद्यार्थ्यांना तुमच्यापर्यंत यायचं आहे ते मला असं वाटतं की निश्चितच ग्लोबल टेक्सिसपर्यंत येतील आणि त्यांच्या भविष्यामध्ये जी काही एक उज्ज्वल वाटचाल त्यांना करायची आहे ते निश्चितपणानं करतील. तुमच्या भविष्यातल्या वाटचालीसाठी आमच्या परिवाराच्या वतीनं तुम्हाला खूप खूप शुभेच्छा. धन्यवाद सर. धन्यवाद. तर आपण प्राध्यापक संभाजी बारसे यांच्याबरोबर चर्चा केली. मला असं वाटतं की विद्यार्थ्यांसाठी आणि पालकांसाठी आजची चर्चा ही खूप महत्त्वाची आहे. भविष्याच्या दृष्टिकोनातून, विद्यार्थ्यांच्या पुढच्या करिअरच्या दृष्टिकोनातून त्यांना जर काही करायचं असेल तर त्यांनी निश्चितच सरांचं मार्गदर्शन घ्यावं असं वाटतं. आजच्या जय महाराष्ट्र कॉलिंगमध्ये इथेच थांबतोय. पुन्हा भेटूया पुढच्या कार्यक्रमात. तोपर्यंत नमस्कार.